श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सोमवती अमावस्येला अत्यंत प्रभावी उपाय शिवपुराणात सांगितलेला, प्रदीप मिश्राजींनी सांगितलेला हा अत्यंत प्रभावी उपाय बघणार आहोत। तुम्हाला कसाही पितृदोष असू द्या, कितीही प्रखर पितृदोष असू द्या, या पितृदोषासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुम्हाला एक वाटीत तांदूळ घ्यायचे आहे, यावर तुम्हाला एक कापराची वडी ठेवायची आहे आणि ही वाटी तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला ठेवायची आहे। अमावस्येच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी झोपताना ही वाटी घराच्या बाहेर ठेवायची आहे आणि रात्रभर तुम्हाला घराच्या बाहेर ही वाटी अशीच असू द्यायची आहे। सकाळी उठल्यानंतर या वाटीमधील हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। ज्या वेळेस ह्या वाटीमधला हा कापूर संपूर्ण जळल, त्यानंतर आपल्याला ह्या वाटीतील तांदूळ एखाद्या झाडाखाली पक्ष्यांना खायला घालायचे आहे। बघा, यामुळे तुम्हाला कितीही पितृदोष असू द्या, कितीही कठीण प्रखर पितृदोष असू द्या, ह्या उपायाने पितृदोष तुमचे नक्कीच कमी होईल, दूर होतील। ज्यांना खूप पितृदोष आहे त्यांनी आवर्जून प्रत्येक अमावस्येला या पद्धतीने उपाय करायचा आहे। शिव महापुराणात सांगितलेला हा उपाय आहे। आज सोमवती अमावस्या आहे आणि आज सोमवार देखील आहे, त्यामुळे आवर्जून तुम्ही तुमच्या पितृदोषासाठी हा उपाय आवर्जून संध्याकाळी करायचा आहे। माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।